तर भाऊबीज म्हटलं की लाडक्या बहिणींना माहेरी जाण्याची ओढ लागते। सासरी लक्ष्मीपूजन पाडवा साजरा केल्यानंतर बहिणी भावाला ओवाळण्यासाठी आपल्या माहेरी जात असतात। आज अगदी सकाळपासून बस स्थानक रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी प्रवाशांची दिसून आली। माहेरी जाण्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला। दरम्यान नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। दिवाळी सणाचा खरं तर मोठा उत्सव यंदा बघायला मिळतोय। आज तर शेवटचा दिवस आहे आणि तो म्हणजे भाऊबीज। बघितलं तर आज आपली बहीण जी आहे ती भाऊरायाला ओवाळती असते आणि त्या निमित्ताने घरी लक्ष्मीपूजन पाडवा आपल्या सासरी साजरा केल्यानंतर आज या बहिणी ज्या आहेत त्या माहेरी परत आहेत आणि त्या निमित्तानं आपण बस स्थानकांवरती जर बघितली तर तुफान गर्दी अगदी सकाळपासूनच बघायला मिळते। मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरामध्ये आहेत आणि इथे आपण समोर जर बघितलं तर बस स्थानक जे आहे ते सकाळीच खरं तर अशा प्रकारे बस स्थानकांवरती गर्दी ही दिसून येते। नक्की कसं माहेरची ओढी लागलेली आहेत हे आपण खरं तर विचारणार आहोत। बहिणी आहेत का त्यांच्याशी बोलत आहे। आपण बघितलं तर इकडे बस आलेल्या आहेत आणि खरं तर या बसमध्ये सीट मिळण्यासाठी जागा मिळण्यासाठी अशा प्रकारे गर्दी जी आहे ती प्रवाशांकडून केली ही जाते। काही या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलूयात। ताई काय कुठे चाललात? मी आता भुसावळला चालली आहे। बरं, माहेरी चाललाय? हो, माहेरी जाते। कशी ओढ लागली आता इकडे सण साजरा झालाय सासरी? हो, छान। दिवाळी तर खूपच छान साजरा झालेला आहे, पण आता भाऊबीज म्हणजे भावाचं एकदम ओवाळण्यासाठी खूपच अपुष्यत असते की आपण भाऊला ओवाळायला पाहिजे आणि माझा भाऊ पण सुद्धा येतोय। त्याचं खूपच चाललंय की ये लवकर। हो। किती दिवस मुलांनाही सुट्ट्या आहेत? हो, त्याला पण आहे 15-20 दिवस सुट्टी। तर म्हटलं चला आता आपण तिथेच राहू, एन्जॉय करू। ही अशा प्रकारे माहेरची ओढ ही लागलेली आहेत आणि कधी एकदा गावी जाऊन पोहोचतात असं त्यांना झालेलं आहे। ताई काय कुठे निघाल्यात? धुळ्याला। माहेरी चाललात? हो हो। काय आता दिवाळी कशी साजरी झाली पण? आता बघू मजेत। खरं आहे की आज चेहऱ्यावरचा आनंदच खूप काही सांगून जातोय। बस स्थानक असतील रेल्वे स्थानक असतील इथे आज अशा प्रकारे प्रवाशांची गर्दी जी आहे ती दिसून येते। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।